बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्त्वाच्या घटनेनं। दहशतवादी हल्ल्यानं हादरलेलं पहलगाम पुन्हा सावरत आहे। पहलगामवरच्या दहशतवादी हल्ल्याला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे। जम्मू काश्मीरच्या या नयनरम्य पहलगामची आखो देखील। जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी थेट पहलगाममध्ये जाऊन घेतलेला आढावा आपण पाहूया। मिनी स्वित्झर्लंड ओळखल्या जाणाऱ्या पहलगाम अर्थातच जम्मू काश्मीरमध्ये सध्या मी आलेलो आहे आणि अक्षरशः सर्वप्रथम मला तुम्हाला पहिले दाखवायचं आहे की माझ्या डोक्यापाठी असलेल्या डोंगरावर कशा पद्धतीने पांढरी चादर ही बर्फाची सध्या इथे झालेली आहे। आणखी अर्थातच एप्रिलचा महिना सुरू आहे आणि अशामध्येच बर्फ जो आहे तो अजून देखील पडत आहे। मिळालेल्या माहितीनुसार मागच्याच आठवड्यात या ठिकाणी बर्फ जो आहे तो पडला होता, पण मात्र तुम्हाला जे स्क्रीनवर दिसत आहे ते एक महत्त्वपूर्ण जागा आहे, कारण की अर्थातच बैसरन व्हॅली ती आहे आणि अर्थातच बैसरन व्हॅली ही मागील 1 वर्षांपासून जी आहे संपूर्ण देशाला नाही तर जगाला हे नाव जे आहे ते लक्षात आलेलं आहे। कारण की पहलगामचा हल्ला हा बैसरन व्हॅलीमध्ये झाला होता आणि अर्थातच पाकिस्तानी जे आहेत जे दहशतवादी त्या ठिकाणावरून आले होते ते बैसरन व्हॅलीमधून आले होते, त्या ठिकाणी त्यांनी हल्ले केलेले होते आणि अर्थातच आज 1 वर्षानंतर पहलगाम मधली स्थिती काय आहे याचा आढावा घेण्यासाठी मी माझा व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सह आलेलो आहे। पहलगाम मध्ये जय महाराष्ट्राची टीम आलेली आहे। पहलगाम मध्ये अर्थातच पाहायला गेलं तर पर्यटन हे अजून जरी सुरू असलं तरी 50% घट ही मागील वर्षभरापासून झाली आहे। अर्थातच परवा 22 एप्रिल आहे आणि 22 एप्रिल रोजीच हा पहलगाम मध्ये हल्ला झाला होता आणि 1 वर्षानंतर नेमकी पहलगामची स्थिती कशी आहे याचा आढावा सध्या मी पहलगाम मध्ये घेत आहे। आणि अर्थातच बघायला गेलं तर या ठिकाणी जेवढेही काही हॉटेल्स आहेत हे सर्व हॉटेल्स शाळांच्या सुट्टी संपल्यानंतर या उन्हाळ्यामध्ये गारवा घेण्यासाठी सर्व भारतीय नागरिक आणि पर्यटक आणि भारताच्या बाहेरचे देखील या ठिकाणी येत होते, पण सध्याची इथली परिस्थिती बघितली तर तेवढा फारसा काही प्रतिसाद नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, पहलगाम।